नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना बलिदान देणारे आदिलच्या कुटुंबाला शिवसेनेने दिले नवीन घर। जेईई मेन्स 2026 परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा दैदिप्यमान यश। रेहान मुल्ला 99.63% गुण प्राप्त करून कोकण विभागात प्रथम। नियंत्रण सुटलेली कार घरासह दुकानात शिरली, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात। सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा गौरव, आमदार शेखरजी निकम यांच्याकडून विशेष कौतुक। आणि रोटरी स्कूलमध्ये एटीएल कम्युनिटी डे टिंकरफेस्ट 2026 संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राणार्पण करणारे आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबाला आधार म्हणून उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी नवं घर बांधून देण्याचा शब्द दिला होता। सदरील घराचं काम आता पूर्णत्वास आलं असून आज उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या घराचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम स्वतः पहलगाम येथे उपस्थित राहिले। एकीकडे दहशतवाद्यांची हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत असताना आदिल हुसेन शहा यांनी मानवतेसाठी बलिदान दिलं। त्यांचं बलिदान देशाच्या कायम स्मरणात राहील, असे यावेळी योगेशदादा कदम यांनी स्पष्ट केलं। शब्दाला जागणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची देशात ओळख आहे। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले। अशा संवेदनशील निर्णयांमुळे समाजात विश्वास आणि एकात्मतेचा संदेश अधिक दृढ होतो, असंही मत योगेशदादांनी यावेळी मांडलं। आदिल यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाचं जीवन जगण्यासाठी देण्यात आलेलं हे नवं घर केवळ घर नाही, तर मानवता, कर्तव्य आणि दिलेल्या शब्दांची पूर्तता याचं जिवंत उदाहरण आहे। या प्रसंगी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट, शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजितजी अडसूळ, काश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे, युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। माहे, जानेवारी आणि एप्रिल 2026 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे। जेईई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेहान मुल्ला 99.63% गुण मिळवत कोकण विभागात प्रथम, तसेच पार्थ चव्हाण 99.12%, करण कांबळे 99.03, सोहम खोपटकर 98.73, समृद्धी लवेकर 98.30, श्लोक हरवंदे 97.89, पवन देवकाते 97.88, तनिषा चव्हाण 97.86, सोहम गाडी 97.36, ईशानिका 97.29, प्रक्षालिनी नायकवडे 97.16, ओम तोडकरी 97.06, किंजल मोकारिया 96.93, सिद्धी शेळके 96.81, आर्या नाईक 96.79, जुहेद नागुठणे 96.73, संस्कार ठेपे 96.21, पियुष भागडे 96.01, आयुष वाजेश 95.94, श्रुती चव्हाण 95.88, निहार जोशी 95.77, मानस पालकर 95.75, अथर्व क्षीरसागर 95.64, सार्थक पेंडकर 95.49, श्रवणी पडवळ 95.37, अर्जुन जाधव 95.07 पर्सेंटाईल या 26 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले। वरील 77 विद्यार्थी 17 मे 2026 रोजी होणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत। तसेच 52 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण, 72 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण, 90 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे। इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जेईई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात। त्यानंतर जेईई ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेज आणि आयआयटी
NIT साठी पात्र ठरतात। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी JEE मेन्स या द्वितीय फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांचं मार्गदर्शन तसेच मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केले। वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांचे शिक्षक, वर्ग शिक्षक तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी JEE मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी येथे एका भरधाव फॉर्च्युनर कारने हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिल्याने मोठी खळबळ उडाली। कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या अगदी समोरच ही घटना घडली असून या भीषण अपघातात कारसह हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार सदर फॉर्च्युनर कार मुंबईच्या दिशेने जात होती। कळंबणी परिसरात आल्यानंतर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल आणि घरात शिरली। धडक इतकी भीषण होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचं आणि आतील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। अपघाताचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। महामार्गावर अशा प्रकारे कार थेट घरात शिरल्याने वाहन चालकांच्या वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होते। खेड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, विश्वस्त शांताराम खानविलकर, संस्थेचे सचिव महेशजी महाडिक, तरुण भारतचे उपसंपादक राजेंद्र शिंदे, सावर्डे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, खेर्डी विद्यालयाचे प्राचार्य संजय मरेकर, खेर्डी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, सावर्डे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शकील मोडक, इंग्लिश मीडियम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीरा जोशी, पालक, विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते। सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या सप्ताह दरम्यान ATL कम्युनिटी डे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईकवाडीच्या सहाय्यक शिक्षिका सौ प्रियांका चाळके, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सौ देवयानी महाजन यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांच्या हस्ते व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईकवाडीच्या सहाय्यक शिक्षिका सौ प्रियांका चाळके यांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। ATL कम्युनिटी डे टिंकरफेस्ट 2026 हा केवळ एक कार्यक्रम नाही तर ATLची दारे समाजासाठी खुली करण्यासाठी, कुतूहल जागृत करण्यासाठी आणि शाळेच्या परिघाबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचा वसा रुजवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे। यामध्ये जवळच्या शाळांमधील विद्यार्थी, स्थानिक नागरिक, शिक्षक आणि तरुण संशोधक व नवप्रवर्तक यांना सहभागी करून घेऊन नाविन्य, सर्वसमावेशकता आणि कृती आधारित शिक्षणाची एक पोषक परिसंस्था निर्माण करणं हे ATL कम्युनिटी डेचं मुख्य उद्दिष्ट होतं। या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाईकवाडीतील इयत्ता 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील रोबोटिक्स विषय शिक्षक प्रणित मेस्त्री आणि समीरा नरवणकर यांच्या मदतीने स्मार्ट टोलगेट प्रतिकृती तयार केली। अटल टिंकरिंग लॅब या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, डिझाईन थिंकिंग आणि समस्या निराकरण कौशल्याचा वापर करून सृजनशीलतेपणे आणि नवनिर्मिती केली। यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळाली। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नरवणकर यांनी केलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अनोख्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या।
दापोली तालुक्यातील काळकाईकोण येथे दापोली तालुका बुरुड समाज आणि पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून एकजुटीतून समाज मंदिराच्या माध्यमातून सुंदर अशी वास्तू गेल्या वर्षी उभी राहिली. माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. या समाज मंदिराला प्रथम वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून समाज बांधवांकडून प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी समाजसेविका माननीय श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधून त्यांना प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष सौ अस्मिताताई केंद्रे, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, महिला उपजिल्हा संघटिका सौ रोहिणीताई दळवी, नगरपंचायत नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, महिला तालुका संघटिका सौ दीप्तीताई निखारगे, सौ रसिकाताई पेटकर, नगरसेविका सौ प्रीती शिर्के, सौ रिया सावंत, सौ अश्विनी लांजेकर, सौ साधना बोथरे, सौ नवसीन गिलगिले, सौ कीर्ती परांजपे आदी मान्यवर तसेच बुरुड समाज तालुका अध्यक्ष प्रकाश सकपाळ, सचिव अभिजित महाडकर, खजिनदार निवास माने, सल्लागार रवींद्र सोनकर, दापोली तालुका बुरुड समाज महिला अध्यक्ष पूर्वा माने, सचिव प्राजक्ता माने, उपाध्यक्ष अनुजा साळुंखे, खजिनदार पल्लवी माने आदी उपस्थित होते. समाजाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाशजी सकपाळ यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका बुरुड समाज पदाधिकारी, ग्रामस्थ बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. राज्यातील युवा वर्गासह शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींशी संवाद साधण्यासाठी 21 एप्रिल पासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेचा प्रारंभ होत असल्याचं भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घोषित केलं. या यात्रेच्या प्रारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितलं. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाडिक बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतेकर, सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चव्हाण यावेळी उपस्थित होते. युवा शक्ती जागर यात्रेसंदर्भात माहिती देताना महाडिक म्हणाले, 1.5 महिन्यांपूर्वी युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व मंत्री, आमदार, केंद्रातील मंत्र्यांशी भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठासह अनेक ठिकाणच्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण दिलं. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा पिढी जोडण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी असल्याचं लक्षात आल्याने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांनी परिश्रम घेऊन या राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रेची आखणी केल्याची माहिती महाडिक यांनी यावेळी दिली. 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर सध्या विविध ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे. या काळात काही तोतया व्यक्ती ऍडमिशन करून देतो, डायरेक्ट प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करताना आढळतात. त्यामुळे सर्वांनी विशेष सतर्क राहणं आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया नेहमी संबंधित महाविद्यालय किंवा अधिकृत माध्यमातूनच पूर्ण करावी. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे देऊ नयेत किंवा अशा प्रकारच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. नोकरीच्या आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस कार्यालयात तक्रार नोंदवा, असं आवाहन नामदार योगेशदादा कदम यांनी केलंय. माहे, जानेवारी व एप्रिल 2026 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या द्वितीय फेरी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये रोटरी अकॅडमी महाड इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. जेईई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्लोक हरवंते 97.89%, आर्या नाईक 96.79, निहार जोशी 95.77, सम्यक शिर्के 92.12, यज्ञा जुजू 84.43, आरुष पाटील 84.09% यांचा समावेश आहे. तसेच हे विद्यार्थी 17 मे 2026 रोजी होणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. तसेच 4 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण, 5 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण, 7 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या
जेईई मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जेईई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात. त्यानंतर जेईई ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेज आणि IIT NIT साठी पात्र ठरतात. यामध्ये रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स या द्वितीय फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांचं मार्गदर्शन तसेच मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयाचे शिक्षक, वर्ग शिक्षक तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जेईई मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आजच्या डिजिटल युगात जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, तिथे सायबर गुन्हेगारीचे सावटही गडद होत चाललंय. अशा आव्हानात्मक काळात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कौशल्याने आणि जिद्दीने सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पोलीस निरीक्षक स्मिता शंकर सुतार करत आहेत. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी प्रबोधनात्मक जनजागृती आणि ठगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई अशा त्यांनी राबवलेल्या प्रभावी कार्यशैलीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचं कौतुक केलंय. पुणे शहरातील कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक शिवसेना उपनेते, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत उदयजी सामंत यांनी पुणे शहर प्रमुखांसह सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधून संघटनात्मक कामाचा आढावा घेत पक्षाच्या कार्याविषयी सकारात्मक चर्चा केली. यावेळी संवाद साधताना नामदार उदयजी सामंत यांनी पक्षाच्या कार्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्यासोबत जनसंपर्क अधिक प्रभावी करणं आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्याविषयी मार्गदर्शन केलं. या बैठकीला आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह कसबा आणि पर्वती मतदारसंघातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.